सुरुवात होईल आणि त्यानुसार आपण हळदी कार्यक्रमाला आपण सुरुवात केली. विवाहांच्या याचा दुसरा आहे वचनीपासून तर 11 वर्षापर्यंत आपण वाचले. येथे एक लग्न होते आणि येशूच्या येथे होती. येशूला व त्याच्या शिष्याने लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूच्याही त्याला म्हणाले, त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. येशू तिला म्हणाला, बाई, यांच्याशी तुझा माझा काय संबंध? माझे अजून आली नाही. त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवले होते. त्यात 2-2, 3-3 मन पाणी मागण्यासाठी होते. येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा. आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. मग त्याने त्यांना सांगितले, आता त्यातले काढून भोजन कारभाराकडे घ्या. तेव्हा त्याने ते दिले. द्राक्षरस बनले पाणी भोजन कारभाराने जेव्हा टाकले, तो द्राक्षरस कुठला आहे हे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणाऱ्या चाकरांना ठाऊक होते. तेव्हा भोजन कारभारीवरला बोलावून म्हणाला, प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक येथे चुके आले मग निरस वाढतो. तो तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहे. येशूने गालिलातील काना येथे आपल्या जीवनाचा प्रारंभ करून आपला गौरव प्रकट केले आणि त्याच्या शिष्याने त्याच्यावर विश्वास ठेवला. या ठिकाणी सुंदर वचन आपण वाचलेलं आहे. येशू ख्रिस्त या जगात असताना काना येथे वसंत आहे का? वसंत ये वसंत थोड़ा जवळ येतं